या महाराष्ट्रामध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी काय काय पावलं उचलली ती कांदे पाटलांनी आपल्याला सांगितली. डॉक्टर भालचंद्र मुगणेकर असतील, डॉक्टर नरेंद्र जाधव असतील, शिक्षणाची सूत्र याच्या हातामध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी घेऊ केली आणि त्यांनी सुद्धा न्यायिक भूमिकेतून या महाराष्ट्रातल्या शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार आणि त्याची गुणवत्ता वाढवण्याचं काम केलं. त्याबद्दल त्यांचे मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं कौतुक करू इच्छितो. आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून उभे राहत आहेत. लातूरमध्ये सुद्धा ते उभे राहत आहेत. ही सुद्धा देण चंद्रकांत हंडोरे त्यावेळेचे सामाजिक न्याय मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचंच हे कार्य आहे. आणि वसतिगृह, 1000 विद्यार्थ्यांचं वसतिगृह, मुलांचं आणि मुलींचं आज लातूरमध्ये डौलानं ते उभं आहे. आज त्याचा उपयोग मागासवर्गीय समाजातले आमचे बांधव असतील, भगिनी असतील, ते उपयोगात आणतायत. हे सुद्धा देऊ करण्याचं काम आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी केलं. म्हणून या सगळ्या कामाचा उहापोह झाला पाहिजे. समाजामध्ये याची चर्चा घडवून आणली पाहिजे. कारण अलीकडं कामं होतात, त्याची चर्चा होत आणि मग काय केलं असे प्रश्न उपस्थित केले जातात. त्याचं उत्तर म्हणून समाज बांधवांना माझी आग्रहाची विनंती आहे की या कामांची सुद्धा चर्चा झाली पाहिजे, याचा उहापोह झाला पाहिजे, समाज बांधवांपर्यंत हे पोहोचवलं पाहिजे. हे आग्रहानं मला आपल्याला या निमित्तानं सांगावं.